नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या विकली व्लॉगमध्ये। आज ताट तर बघितलंच असेल, आपण बनवतोय मोदकाची आमटी काळ्या मसाल्याची। चला तर मग पटकन साहित्य आणि कृती बघून घ्या। सगळे खडे मसाले घेतलेले आहेत आपण आपल्या खानदेशात वापरतात तसे, आणि इकडे कांदे भाजायला ठेवलेले आहेत गॅसवर। जाळीवर 2 कांदे सोलून घेतले, ते भाजायला ठेवले। आणि मोदकाच्या आमटीसाठी एका बाजूला कांदे भाजतायत वर आपण मस्त मसाला करून घेऊ। तव्यावर कांदा टाकलाय बारीक चिरलेला, त्याच्यात थोडंसं तेल घालू आणि मस्त परतून घेऊ त्याला। सारणासाठी करतोय आपण हा साधा मसाला बाजूचा, मोदकाच्या सारणासाठी। मस्त छान खमंग तव्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत इकडे कांदे पण भाजले जात आहेत। कमी गॅस करून दिलाय मी कांद्यांचा। आणि इकडे आमटीचा मसाला करून घेते पहिले मोदकांचा। त्याच्यामध्ये लाल तिखट, कांदे शेकल्यानंतर टाका, कांदे गुलाबी झाल्यानंतर लाल तिखट टाकायचं, धने जिरे पूड, गरम मसाला, हळद, थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे चटपटीत चव येण्यासाठी, आणि जिरे पूड टाकली। त्याच्यामध्येच आपण थोडंसं त्या मसाल्याच्या चवीनुसार मीठ टाकणार आहे, कारण भाजीचं पण मीठ आपण नंतर टाकणारच आहे। फक्त प्रॉपर त्या मसाल्याला चव येण्यासाठी मसाल्याच्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे। किसलेलं नारळाचं कीस घेतलं आहे मी इथं। हा सुक्या खोबऱ्याचा कीस आहे, तुम्ही आवडीप्रमाणे ओलं नारळ पण घेऊ शकता, पण सुक्या खोबऱ्याची छान लागते आमटी। सुकं खोबरं घेतलं आहे, थोडंसं तीळ टाकली त्याच्यावर आणि मस्त परतून घ्यायचं मसाला। 1-2 मिनटं तेलावर छान परतून घेतला, सगळं मिक्स झालं की दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचं। नंतर कांदे पण भाजण्यात आलेले होते, ते कांदे छान परतून दुसऱ्या बाजूला ठेवले। मसाला काढला तर तव्यावरचा, आणि तो तव्यावर परत तेल टाकलं आपला अख्खा मसाला भाजायसाठी। खानदेशात जो अख्खा मसाला होतो ना, तो मसाला भाजायसाठी। मग काय करायचं, तेल टाकलं थोडंसं, त्याच्यात तमालपत्र टाकले, ते छान परतून घेतले। त्याच्यामध्येच थोडेसे धने, जिरं, 2-4 लवंगा परतून घ्यायचं थोडंसं। धने थोडेसे परतले की मग त्याच्यामध्येच परत लवंग आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मी इथं, जावित्रीचे तुकडे घेतलेले आहेत। आपल्याकडे त्याला स्टार फूल पण म्हणतात, ते स्टार फुलाला काय म्हणतात तर ते काय माझ्या लक्षात नाही आहे, पण ते त्याच्या 3-4 पाकळ्या तोडून घेतलेल्या आहेत। आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपण डाळ वगैरे काही भाजणार नाही, नाहीतर आपण आपल्याकडे डाळ भाजतात ना, त्या डाळीचा घट्टपणा येतो भाजीला। पण आपण बेसनचेच मोदक करणार आहेत, त्याच्यामुळे मग डाळ न भाजता मी डाळीऐवजी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत तिथं। थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये, आणि मग ते परतून झालं की त्याच्यामध्येच लाल तिखट टाकून घेतलं आहे अंदाजाने। मी इथे 3 चमचे लाल तिखट घेतले, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखट घेऊ शकता। 4 व्यक्तींची साधारण भाजी करायची असेल तर त्याला 5-6 लवंग, 4 काळी मिरी, आणि थोडंसं ते जे स्टार फूल म्हणतोय त्याचे 3 काड्या, आजूबाजूचे 3 पाकळ्या म्हणजे तोडलेल्या, थोडंसं दालचिनीचा तुकडा, आणि 2 तेजपत्ते, थोडंसं दगडफूल, बस पुरे होतं। 2 कांदे भाजून घ्यायचे आणि 3 चमचे लाल तिखट, थोडंसं आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, मस्त परतून घ्यायचं छान। आता याच्यामध्ये चटणी टाकलेली होती मी, त्याच्यातच कांदे टाकून घेतले आणि मस्त परतून घेतलं। आता तो मसाला थंड होईल ना, तोपर्यंत आपण पारीसाठी इथं कणिक भिजून घेतोय। बेसन पीठ घेतलं, त्याच्यात मीठ घेतलं, त्याच्यामध्येच ओवा टाकलाय थोड्याशा चोळून, स्वाद येतो म्हणून, बाकी काय नाही। मस्त पाण्याने भिजून घ्यायचं, छान घट्टसर गोळा करून घ्यायचा त्याचा तयार। आणि तो कणिकचा गोळा भिजला तोपर्यंत मसाला गार झाला ना, तर तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेतला। पहिले मसाला मिक्सरमध्ये काढला आणि तेलामध्ये शेकायला टाकला त्याला। याला जास्त वेळ शेकायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी तो तळलेला आहे, तर तो कमी गॅसवर शेकेल ना, तोपर्यंत आपण पहिले मोदक तयार करून घेऊ त्याच्यामध्ये टाकण्यासाठी। मी बेसन पीठ शेकून हे भिजून ठेवलेलं होतं ना थोडंसं, हे मसाला शेकूस तर ते लाटून घ्यायचं आहे आपण त्याचे गोळे करून। मी आता इथं 2-3 गोळे होतील असं एवढं अंदाजाने घेतलेलं होतं, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या, जसे भाजी बनवतात, कोणाला मोदक जास्त आवडतात, कोणाला कमी। मीडियम साईजचे म्हणजे 2 वाट्या छोटं बेसन पीठ घेतलेलं होतं, त्याचे 2 गोळे तयार झालेले आहेत मस्त, पुरेपूर पुरतात 4 जणांना ही भाजी सफिशियंट आहे। थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसे ओवा टाकलेलं आहे, बाकी काहीच नाही। थोडंसं पीठ घेतलं आहे साधं, गव्हाचं पीठ घेतलं आहे लावायला, आणि ते लावून मस्त पोळी लाटून घ्यायची। जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, मीडियम साईजची लाटायची। जास्त बारीक लाटली तर ते मोदक शिजताना फुटून जातात, आणि जाड लाटली तर लवकर शिजत नाहीत, आतमध्ये कच्चे राहतात। त्याच्यामुळे मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची बारीक, त्याची जशी गव्हाची पोळी असते ना आपली, त्यापेक्षा किंचित बारीक फक्त।
बस पोळी लाटून घेतली की मग काय त्याचं तुमच्या जसकडे जो म्हणजे अंदाज लहान मोठा मोदक होईल ह्या अंदाजाने बघा इथे मी ग्लासाच्या साह्याने त्याच्या छोट्या छोट्या पापड्या करून घेतलेल्या आहे. पटकन मोदक भरायला सोपं जातं म्हणून ग्लासांनी गोल 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 कापून घेतले. तुम्ही वाटी घ्या, तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्यानुसार करा किंवा मग छोटे छोटे गोळे करून पण तुम्ही ते लाटायला वेळ लागतो खूप. तोपर्यंत बघा इकडे मसाला शेकून झाला आहे, मी ते लाटलं तोपर्यंतच. मग काय त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि द्यायचं पाणी सोडून आपल्या अंदाजाने जेवढं पाहिजे तेवढं पाणी पातळ. ते इथं आपण 4 जणांसाठी करतोय म्हणून मी 1 तांब्याभर पाणी टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. 4 जणांना तेवढी भाजी पुरते बरोबर. मस्त बघून घ्या भाजी कशी आहे काय. भाजीला तेल फुटेल, उकळी येईल तोपर्यंत मोदक पण होऊन जातील. बाकीचे तर झालेच आहेत पण मी अजूनही करतेच आहे कारण माझ्याकडे पोरांना खूप आवडतात ते मोदक. एकदम मस्त झणझणीत भाजी काळ्या मसाल्याची. आहा हा काय बेत लागतो बघा. अशा करून ठेवलेल्या पाऱ्या आहे आणि मी आतापासून मोदक भरते. इतक्या पटापट भरले जातो हा मोदक. त्याच्यामध्ये तो आपण मसाला केलेला आहे ना, तो मसाला टाकते मी, बाकी काहीच नाही दुसरं. कांदे शेकल्याचा मसाला आहे ना तोच. एकदम सोपे भरायला पण पटकन होतात तयार. भाजीला खळखळ उकळी आली की त्याच्यात आपल्याला हे सोडायचे फक्त. भाजी उकळते हळूहळू तोपर्यंत आपण आपले मोदक बनवून घेऊ. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील बरं का खानदेशी मसाल्याच्या. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बोलता बोलता भाजी पण उकळून गेली आपली. मग भाजीमध्ये ते मोदक तयार केलेले होते ते सोडून द्यायचे आणि शिजू द्यायचे छान. तोपर्यंत इकडे एका बाजूला मी भात करेल आणि पोळ्या टाकते. तोपर्यंत मंद आचेवर भाजी पण शिजून जाईल. मग काय घ्यायचं गरम गरम वाढायचं एकदम आणि भन्नाट बेत. आहा हा हा. तो भाजीचा सुगंध बापरे बापरे बापरे, असला सुगंध येतो ना त्याचा, असं वाटतंय कधी जेवायला मिळेल ना कधी नाही. भाजी शिजते एका साईडला, तोवर पोळ्या करते बाबा मी गरम गरम. मला तर लागली भूक, तुम्ही पण या जेवायला. बघता कसलं आहे मस्त मसालेदार एकदम तर्री आलेली त्याला छान काळ्या मसाल्याची भाजी, चपाती, गरम गरम वाफळता भात, त्याच्यावर तुपाची धार. आहा हा. सोबत आणखीन गोड तळणीचे मोदक भन्नाट.